काल केजरीवाल सुटला। अरे तुमच्या इथे आज सकाळी सभागृहामध्ये चर्चा झाली, डान्स बार बंद झाला नाही, डान्स बार अजूनही चालू आहे। मग तो कसा चालला, कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे? राजकारणामध्ये मित्राला तरी सोडा राव। गुजरातवरून गुटखा येतो, महाराष्ट्रात बंदी आहे, गुजरातवरून येतो, 150 कोटी रुपये हप्ता आहे। त्या लाडक्या बहिणीला कळलं नाही की आपल्या वेगळ्या वेगळ्याच्या मागणीमध्ये आपला बळीराजा, आपला जो घरचा करता करवित आहे, आपलं घर उद्ध्वस्त होत आहे, कर्ज विकलं जात नाही म्हणून शेतकरी किडनी ओढतोय, किडनी विकतो। ही महाराष्ट्रातली तुमच्याची सध्याची सत्य परिस्थिती आहे। महाराष्ट्राला सगळं बोगसच पाठवत असतील तर त्याच्यावर विचार करायला पाहिजे। गुजरातच्या एका सुपारी व्यापाऱ्यावर कारवाई केल्याबरोबर त्या गुजरातच्या सुपारी व्यापाऱ्याला सोडून देण्याचे आदेश कोणी दिले, त्याची चौकशी करा। बेरोजगारी वाढलेली आहे, कौशल्य विकासाचा नवीन गाजर आपण दाखवलेला आहे। सभापती महोदय, हे सगळं सांगत असताना सरकार कशा पद्धतीने एक चुकीचं, म्हणजे आम्ही प्रसिद्धीला कमी पडत नाही, प्रसिद्धी करताना कशा योजना राबवतात या संदर्भामधला निर्णय आपण दाखवला। म्हणजे लाडक्या बहिणीचं एवढं सुतोवाद झालं, एवढं सुतोवाद झालं, पण त्या लाडक्या बहिणीला कळलं नाही की आपल्या वेगळ्या वेगळ्याच्या मागणीमध्ये आपला बळीराजा, आपला जो घरचा करता करवित आहे, आपलं घर उद्ध्वस्त होत आहे, याच्या बाबतीमध्ये निश्चितपणाने या ठिकाणी केलेलं नाही। आणि म्हणून आपल्याला एकच सांगावंसं वाटतं सभापती महोदय, या ठिकाणी आपण गेल्या वर्षीच्या अतुल राज्य सरकारने केंद्राकडे 781 कोटी रुपये मागितले होते। केंद्राने प्रस्ताव पाठवला सप्टेंबरला, 1 रुपया सुद्धा तुम्हाला दिला नाही, एक छदाम सुद्धा दिले नाही। एवढं केंद्रामध्ये तुमचं वजन आहे। आणि हे करत असताना खरीप हंगामातल्या नुकसानीचे 5-6 महिने उलटले तरी शेतकऱ्याला पीक विम्याचा 1 रुपया मिळाला नाही। आता ही कंपन्यांसाठी आहे का शेतकऱ्यांसाठी आहे, यासाठी निर्णय घेणं गरजेचं आहे। तुमचं राज्य एवढं तुम्ही चांगलं चालवलं ना, मगाशी बांगलादेशी वगैरे प्रवीण भाऊ मनात तुम्ही पोटतिडकीने बोलला, अरे शेतकऱ्याला किडनी विकायला लागते, तुम्ही ह्यासाठी भांडताय। कर्ज विकलं जात नाही म्हणून शेतकरी किडनी ओढतोय, किडनी विकतो। ही महाराष्ट्रातली तुमच्याची सध्याची सत्य परिस्थिती आहे। आता गुंठेवारी आलेला शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याचं उत्पन्न, त्याचा असलेली बाजारपेठ या संदर्भामध्ये या ठिकाणी निश्चितपणाने आपण गुंठा केलेला आहे। शक्तीपीठमध्ये परवाच्या दिवशी मोर्चा निघाला, पहिला लाल मोर्चा निघाला, नाशिकवरून आला, आणि तुम्हाला माहिती आहे मोर्चे आले, परभणीला निघाला, पोलीस बलाचा वापर झाला, सांगलीला निघाला, तो थांबवला, आश्वासन दिलं की तुम्हाला विचारल्याशिवाय काय करत नाही। मला माहिती आहे 2 वर्षांनी शक्तीपीठ चालू होणार, आणि हे शक्तीपीठ चालू होत असताना दुर्दैवाने तो असलेला शेतकरी हा पूर्ण त्याची शेती जाईल, आणि अल्पभूधारक नाही तर बिनशेतीचा शेतकरी तुम्हाला पाहायला मिळेल। आणि म्हणून तुम्ही आश्वासन देता, इतके देतो तुम्हाला, एकरीला किती पाहिजे त्याचा भाव ठरवता, पैसा गेल्यानंतर तो काम काय करणार, अशा प्रकाराने शेतकऱ्याने उत्पन्न कमी जमिनीमध्ये सुद्धा दुप्पट काढून दाखवलेलं आहे। हे तुम्हाला अभिमानाने सांगावं लागेल। आणि हे करत असताना बोगस बियाणं, बोगस खतं किती आहेत। मंत्र्यांनी एका कंपनीवर कारवाई केली, बोगस खताच्या, गुजरातची कंपनी आहे बियाण्याच्या। गुजरातवरून इतका मोठा जोरात आवाज आला की त्याची असलेली बोगस बियाण्याची आणि ती कंपनी लगेच चालू झाली। हे गुजरातमधून काय काय येतं याचा विचार कधीतरी केला पाहिजे। चांगलं आलं तर स्वीकारू, म्हणजे गुजरातची बुलेट ट्रेन येईल तर ती आली तर स्वीकारू, पण दुर्दैवाने गुजरातच्या असलेल्या, चांगलं आहे ना, पण त्यांनी महाराष्ट्राला काय दिलं पाहिजे? महाराष्ट्राला सगळं बोगसच पाठवत असतील तर त्याच्यावर विचार करायला पाहिजे। मग पालघरच्या बाजूला जाऊन असलेल्या इथं ड्रग्स मिळतो, MD मिळतो, गुजरातवरून गुटखा येतो, गुजरातवरून प्रवीणजी गुजरातवरून गुटखा येतो, महाराष्ट्रात बंदी आहे, गुजरातवरून येतो, 150 कोटी रुपये हप्ता आहे, 150 कोटी रुपये। हा हिंमत तुमची? मग गुजरातला तिथे गिरीश भाऊ मला माहिती आहे, ते मला बोलतायत बोला म्हणून, तुम्ही सत्य बोलताय। गुटखा जर विक्री होत नसेल, अगदी शाळा कॉलेजच्या बाहेर आहेत गुटखा विक्री, मग कर्नाटक मधून येत असेल, महाराष्ट्र सरकार काय करतंय? एका सुपारी, आता सांगतो, गुजरातच्या एका सुपारी व्यापाऱ्यावर कारवाई केल्याबरोबर
त्या गुजरातच्या सुपारी व्यापाऱ्याला सोडून देण्याचे आदेश कोणी दिले याची चौकशी करा. चौकशी करा. भ्रम नाही. गुटखा येतो का नाही सांगा. आणि गुटखा येतो कुठून येतो त्याचा शोध द्या. द्या उत्तर. तुम्ही द्या उत्तर. मी आजही सांगतो, हे जिरवळवर काल झालं ना आरोप. माणूस साधा आहे, आदिवासी विभागातला गरीब भेटला, त्याला ठोका टाकला तुम्ही. हा, राजकारणामध्ये मित्राला तरी सोडा राव. मित्र पक्षाला तरी अशी जी तुम्हाला पण धोका आहे, सावध राहा. ही फक्त चुणूक दाखवली त्यांनी गरीब असलेल्या माणसाला. अरे एसीबी येते कशी विदाउट गव्हर्नमेंट? हा सरकारचं हे नाही होत, प्रतिमा मलिन होत नाही. एसीबी येते कशी? आणि एसीबी येते, कारवाई करते, आणि त्याच्या संदर्भामध्ये सरकारच्या मंत्रालयात हे स्ट्रिंग ऑपरेशन, या सभागृहामध्ये मी ऐकलं होतं, स्ट्रिंग ऑपरेशन झालं. हे स्ट्रिंग ऑपरेशन करण्याचा प्रयत्न विरोधक करताय. या आम्ही नाही केलं ना. ते मला डिस्टर्ब करतायत. तुम्ही त्यांच्याकडे कशाला बघताय सर? त्यामुळे अरे आमच्या गृहमंत्र्यांवर आरोप झाले, सगळे क्लीन झाले. ते फक्त ऐका, ते काल केजरीवाल सुटला. अरे तुमच्या इथे आज सकाळी सभागृहामध्ये चर्चा झाली. डान्स बार बंद झाला नाही, डान्स बार अजूनही चालू आहे. मग तो कसा चालला? कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे? जबाबदारी बंद करायची. आणि पनवेल वगैरे या परिसरामध्ये सर्रास डान्स बार चालू आहे. शेतकऱ्यांच्या खतावर तुम्ही जादा दर घेतलाय, बियाण्यावर जादा दर घेतलाय. गांभीर्याने चर्चा करा, बारवरती वगैरे बोलू नका. चला याच्यावरती. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की तेलंगणा राज्य, आपण राज्यात कर्नाटक वगैरे बोलतो, तेलंगणा राज्यामध्ये सभापती महोदय 24 तास मोफत वीज आहे. आमच्याकडे 8 तास आहे, ती पण कधी? रात्रीची. तो बिचारा सौर ऊर्जामध्ये मी मगाशी म्हणालो, भाऊ माझ्याबरोबर तुम्ही या. त्याला मुद्द्याला धरून मी मुद्द्यावरच बोलतोय. सौर ऊर्जाच्या बाबतीमध्ये सभापती मध्ये माझा आजही आव्हान आहे, एकदा तुम्ही, फक्त एकदा म्हटलं साताराला या, कुठेही शेतकऱ्यांशी संवाद करा. जर शेतकरी म्हणाले की आम्हाला वीज कनेक्शन मिळत नाही, त्याबद्दल आपण निर्णय घ्या. तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्ही मान्य करू. लोकांना किती जबरदस्ती एखादा निर्णय लादण्याचा प्रयत्न करताय. त्यामुळे मला वाटतं की त्या ठिकाणी हे करण्याच्या बाबतीत मला निर्णय आपण ठिकाणी निश्चितपणाने करायचा आहे. औद्योगिक धंद्याबद्दल न बोललेलं बरं. एका बाजूला उद्योग आणलेला म्हणून सांगताय, बेरोजगारी वाढलेली आहे, कौशल्य विकासचा नवीन गाजर आपण दाखवलेला आहे. 75,000 लोकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत. ते देत असताना 7,500 रुपये त्यांना मिळतो. 6 महिन्यामध्ये त्यांनी काम करायचं. 6 महिन्यामध्ये त्यांनी काम केल्यानंतर त्यांना परत वाटतं इथं कायम होऊ, परंतु त्याला त्या ठिकाणी न दाखवता फक्त दाखवलं जातं. कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम केलेली आहे, अप्रेंटिसशिप केलेली आहे. अप्रेंटिसशिपमध्ये मी केंद्राचा आभार मानेल या बाबतीमध्ये. निदान नरेंद्र मोदी साहेबांनी कालच्या दिवसाला किमान वेतनाच्या बाबतीत मला निर्णय जाहीर केला. मी त्याचं स्वागत करतो, कारण आता परमनंट होत नाही, अप्रेंटिसशिप आणि कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आहे. तरी 20,000 रुपये जाहीर केला, मी स्वागत करतो. पण मी आणि भाऊ इथं आहे, 20,000 प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकार कधी करणार याचा खुलासा करण्याच्या बाबतीत मला निर्णय निश्चितपणाने करणं गरजेचं आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.